तुम्ही पुढे बसा बाबांबरोबर, मी मागे बसते. गाडीचा वेग इतका वाढलेला माझ्या लक्षात यायला हवं होतं. खूप खूप भीती वाटते मला, पण आता धीर सोडून चालणार नाही. कल्पना, सगळं नीट व्यवस्थित होईल ना ग? अर्थात पूर्णाई. पुन्हा तुम्ही ना आता मनामध्ये वेडेवाकडे विचार आणू नका. हा, आणि पूर्णाई, रविराज आणि सायली आहेत ना तिच्या बरोबर, ते प्रतिमाला काहीही होऊ देणार नाहीत. त्यांचं खरंच एकीकडे कौतुक वाटतं रे. प्रतिमाला बरं वाटावं म्हणून ते आपल्या जीवाची पर्वा करत नाहीयेत, पण दुसरीकडे त्यांची काळजीही वाटते. अगं नको काळजी करूस, आता काहीही वाईट होणार नाहीये. मी सांगतो तुला, ते येताना नक्की चांगली बातमी घेऊन येतील. हो ना पूर्णाई, आता आपण देवावरती विश्वास ठेवूया. तुझ्या त्या पिऊनाला नोकरीवरून काढून टाक. इथे काचा पडल्या त्या सुद्धा दिसत नाहीत का त्याला? शांत हो तू, आधी शांत हो. मला वाटतं पायात काच गेली असेल, मला बघावं लागेल एकदा. बघतो मी, बघतो. उजव्या पायात काच घुसलीये माझ्या. उजव्या? बघावं लागेल. हो बघावं लागेल, मला बघावं लागेल. हळूहळू अगं मला बघू दे एकदा.
प्रतिमा इतकी अस्वस्थ झाली आहे म्हणजे नक्कीच तिला काहीतरी आठवत असणार. प्रतिमात्या, प्रतिमात्या, तुम्ही बोलला, तुम्ही तन्वी नाव घेतलं. या इथे या. प्रतिमा, माझा विश्वासच बसत नाहीये. तू तू बोलायला लागलीस. आपल्या मुलीला हाक मारलीस, तन्वीला हाक मारलीस. आता मलाही हाक मार. रविराज म्हणून मलाही हाक मार. प्रतिमात्या, हो तुम्ही असे हातवारे का करताय? मानेनी का नाही म्हणताय? मला आता बोलता येतंय, बोलू शकताय तुम्ही, बोला. नाही सॉरी सॉरी, थांब. आपण घाई करायला नको. आपण आनंदाच्या भरामध्ये हे विसरून गेलो की ती हातवारे करून बोलतेय. तिला आता नको बोलायला लावायला. आता नको, आता नको. पण ज्या अर्थी प्रतिमात्या एक शब्द बोलल्या त्या अर्थी त्यांची वाचा परत आली आहे. प्रतिमात्या, मी तुम्हाला म्हणाले होते ना, यातून काहीतरी चांगलंच निघणार. आणि बघा, सगळं चांगलंच झालं. प्रतिमात्या, तुम्हाला हा अपघात इतका खरा वाटला की तुम्ही मला तन्वी अशी हाक मारली, बरोबर ना? की मला तन्वी हाक मारण्यामागचं काही वेगळं कारण होतं? आणखी काय कारण असणार आहे सायली? आपण तू तन्वी असल्याचं नाटक करतच होतो ना. आणि प्रतिभा, तू 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 काळजी नको करूस. तुला तन्वी नक्की भेटेल. अगं, आपण जेव्हा घरी जाऊ ना तेव्हा ती तुझीच वाट बघत असेल. आणि तिला जेव्हा कळेल की तुला वाचा आल्यानंतर तू पहिला शब्द जो उच्चारलास तो तन्वी हा होता, तर ते ऐकून तिला खूप खूप आनंद होईल तिला. पण रविराज काका, प्रतिमात्यांनी चुकून मला तन्वी अशी हाक मारली ना, हे प्लीज प्रियाला सांगू नका. तिला ते फारसं आवडणार नाही. तू साठी तन्वी,
आठवत नाही? आठवत नाही म्हणजे आम्ही आपल्या तन्वीबद्दल बोलतोय. आज खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब पूर्ण झालं. तू, मी आणि तन्वी. आपलं घर, आपला संसार, हे 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 सगळं तुला आठवतंय ना प्रतिमा? तुला आठवतंय ना? प्रतिमा आत्या, काय झालं प्रतिमा आत्या? अहो, हा किती आनंदाचा क्षण आहे. तुमची वाचा परत आली आहे. तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवलाय. ही गोष्ट जेव्हा पूर्ण आजींना कळेल ना, तेव्हा त्यांना इतका आनंद होईल याची कल्पनाही करवत नाहीये मला. आठवत नाहीये म्हणजे? अहो, तुम्हाला तुमची तन्वी आठवली ना? तू मला तरी ओळखलंस ना? तू पूर्ण, हे प्रताप, अर्जुन, हे तरी आठवतात ना तुला? प्रतिमा, असं करू नकोस प्लीज. प्लीज आठव. अगं, अर्धी खिंड लढून आपण इथपर्यंत आलोय. आता तुला फक्त आठवलं ना की झालं सगळं बघ. एक मिनिट रविराज काका, मला असं वाटतंय की यांना जे आठवत नाहीये त्यात यांचा काहीही दोष नाहीये. तुम्हीच आता म्हणालात ना की आपण कदाचित घाई करतो. मग प्रतिमा त्यांना काही आठवत नसेल ना तर ठीकच आहे. आता त्या एक शब्द बोलल्या, यातच आपण आनंद मानू. आणि आज ह्या जसं बोलू शकल्यात ना, तसंच कधी ना कधी त्यांना सगळं आठवेल. हो, आज कितीतरी वर्षांनी प्रतिमाचा आवाज माझ्या कानावर पडला. आता इथून पुढे कधीही मी म्हणणार नाही की देव नाही आहे या जगात. मी त्याला पाहिलं नसेल, पण मी आज ऐकलंय. प्रतिमा त्या, घरी जाऊया ना. घरी सगळे आपली वाट बघत असतील. पूर्ण आजींनी तर देव पाण्यात ठेवले असतील. मी पूर्ण हिला लगेच कळवतो. नाही रविराज काका, फोन नका करू. ही बातमी अशी फोनवर देण्याची नाहीये. पूर्ण आजींना प्रतिमा त्यांचा आवाज थेट समोरासमोर ऐकू द्या ना. चल, लगेच निघूयात. अगं, तुझं पाय जरा वर घे, मला बघू तरी ते कुठे लागलंय. सायली बहिणी मला का फोन करते? झालं, तिला सगळीकडे तडमडायचंच असतं. अर्जुन, तुझी बायको काय आपल्यावर वॉच ठेवते का रे? फोन कट कर. अरे, तनुजा मला लागलंय इथे, हे जास्त महत्वाचं आहे. फोन कट कर. केला. बघू दे शांत. रिलॅक्स बघू. काच काढावं लागेल तर. अरे, परत फोन येतोय. अरे अर्जुन, काहीतरी महत्वाचं कारण असल्याशिवाय सारखं सारखं फोन करणार आहे का? एक मिनिट, आम्ही पटकन बोलतो. हा वहिनी, बोल. हॅलो चैतन्य भाऊजी, हे तुमच्या बरोबर आहेत का? त्याचा फोन बंद येतोय. एकत्र आहात का तुम्ही? हो, पण काय झालं? आणि तुम्ही रडताय का? हॅलो, हा, काय झालं? का रडतीयस? अहो, ऐका. अगं, प्लीज मला सांगशील काय झालंय? का रडतीस तू? साली सांग ना, काही प्रॉब्लेम झाला घरात? प्रिया, तू जरा वेडीस का? आता अर्जुनने तुझा तळपाय बघितला असता तर त्याच्यावर तन्वीच्या पायावरची जन्मकुंड कुठे आहे? प्लीज रडू नकोस. काय झालं सांग मला आधी. मी आता एवढं सांगेन की तुम्ही लवकरात लवकर घरी या. मी सगळं सांगते तुम्हाला. अरे, सस्पेन्स का क्रिएट करतेस? काय घडलं सांग मला. मी आता एवढं सांगेन तुम्हाला की प्रतिमा हत्यांबद्दल एक खूप चांगली बातमी आहे. काय? तुम्ही आत्ताच्या आता निघा. घरी या आधी, मी सांगते तुम्हाला सगळं. अगं, चेतन, पटकन जाऊया घरी, चल आपण. अरे, सायली म्हणते की प्रतिमा आत्ताच्या बाबतीत काहीतरी चांगलं घडलंय. गुड न्यूज आहे, चल. म्हणजे प्रतिमाची मेमरी परत आली की काय? नाही, हे खूप घाणेरडं स्वप्न आहे. कोणीतरी उठवा मला. प्रताप, सायलीला फोन कर. हो. तिथे काय घडतंय ते आपल्याला कळायला हवं. थांबा बाबा, कुठे होता तुम्ही? किती वेळ? आणि प्रतिमा कुठे आहे? पूर्ण
हेलो एवरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चैनल। आई होप आप सब बहुत ही अच्छे होंगे और मैं भी बहुत अच्छी हूँ। तो मैं आ गई हूँ आपका फेवरेट सीरियल ये रिश्ता क्या कहलाता है का नेक्स्ट एपिसोड लेके। और अगर आपने लास्ट एपिसोड नहीं देखा तो प्लीज़ जाके हमारे चैनल